वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा नमस्तस्यै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषिणा प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण
चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे सीताराम चरणी लक्ष लागो दे सीताराम चरणी लक्ष लागो दे कीर्तन संगे रंगात देव वागो दे कीर्तन संगे रंगात देव वागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे स्वरूपी मन हे हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो कृष्ण चरणी लक्ष लागो दे सारा सारा विदिता सद्गुरु राया हो सारा 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 विदिता सद्गुरु राया हो गुरु राया हो गुरु राया हो गुरु राया हो गुरु राया हो सारा सारा विदिता सद्गुरु राया हो मंगल धाम जीवन नरहरि पाया हो मंगल धाम जीवन नरहरि पाया हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे तद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो तद्रूप चिन्मय हो तद्रूप चिन्मय हो तद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो 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 तद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो तन्मय होऊनी बलवंत प्रेम गाऊ हो तन्मय होऊनी बलवंत प्रेम गाऊ हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे सीताराम चरणी लक्ष लागो दे राजा राम चरणी लक्ष लागो दे लक्ष लागो दे लक्ष लागो दे गजर करूया रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम
समर्थ मंगलमूर्ती मोरया. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. धरावे ते पाय आधी आधी. धरावे ते पाय आधी 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 आधी. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. लोह परिसाची नसा हे उपमा. लोह परिसाची नसा हे उपमा. सद्गुरु महिमा अगाधाची. सद्गुरु महिमा अगाधाची. कापणा सारिखे करीती तात्काळ. आपणा सारिखे करीती तात्काळ. नाही काळ वेळ तया लागी. नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. गेले विसरून खऱ्या देवा. गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. सापडे न सोय. सापडे न सोय. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. दृष्टान्तो नैव दृष्टस्त्रिभुवनजठरे. सद्गुरुर्ज्ञानदातुः स्पर्शश्चैतत्र कल्प्यः. स नयति यदहो स्वर्णतामश्मसारं. न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे. सद्गुरु स्वीयशिष्ये स्वेयं साम्यविदित्ते भवति निरूपणतैनवालौकिकोऽपि. सद्गुरुनाथ महाराज की. आज पुन्हा एकदा आपल्या इथे कीर्तन सेवेचा छान असा योग जुळून आला. आणि कालपर्यंतची परिस्थिती अशी होती, काल ह्या वेळेला मी अंथरुणावर पडलेली होते, गोळ्या बिळ्या घेऊन व्यवस्थित, ताप होता अंगामध्ये. आणि आजची सेवा होईल की नाही, म्हणजे दादाने एकदा फोन करावा की काय, की कोणी मिळतंय का पहा वगैरे असं. पण तसं करणंही बरं वाटलं नाही, कारण ऐन वेळेला एकतर कामाचे त्यांच्याही मागे खूप व्याप असतात.
मग म्हटलं बघू रामराया जसं करून घेईल तसं. त्याच्यामुळे आज जसा आवाज असेल तसं सहन करून घ्या आता थोडा वेळ. असो, शेवटी देवाची जशी इच्छा असते तसं घडत असतं, याच्यावर अगदी 100% माझा विश्वासच आहेच. कारण आपण कितीही ठरवलं माणसानी तरी त्याच्या मनात असलं की तो करून घेतोच. आणि आज सकाळपासून अजिबात ताप नाही अंगामध्ये, अशक्तपणाही असेल तेवढा चालण्यासारखं आहे, असं काही फार मोठा फरक नाही पडत. त्याच्यामुळे त्याची इच्छा असली की सगळं घडत असतं. ह्याच्यावर आपण विश्वास ठेवला की आपल्या हातनंही चांगलं कार्य घडतं. असो, आज सेवेसाठी म्हणून जो अभंग घेतला हा आपल्या बहुतेक सगळ्यांचा पाठ असलेला अभंग, की अनेक वेळेला आपण अनेक लोकांकडनं ह्याच्यावरचं निरूपण ऐकलं असेल, ह्याच्यावरचं कीर्तनही ऐकलं असेल. असा हा साधा सोपा आणि अतिशय रसाळ असा तुकोबारायांचा अभंग. आणि ह्याच्यातनं ते आपल्याला सद्गुरूची महती पटवून देतात. सद्गुरूंची महती पटवण्यासाठी हा एवढा अभंग जरी आपण अभ्यासला तरी आपल्या आयुष्याला चांगलं वळण लागेल. असे तुकोबाराय की त्यांना त्यांच्या गुरूंचं दर्शन घडलं स्वप्नामध्ये. गुरुच्या दर्शनाची अतिशय आस मनामध्ये लागलेली होती की गुरूंनी आपल्याला उपदेश करावा, गुरूंकडनं आपल्याला मंत्र मिळावा. ह्याच्यासाठी तुकोबारायांची तळमळ अखंड चाललेली होती, आस लागलेली होती गुरु भेटीची. आणि एका रात्री स्वप्नामध्ये त्यांच्या गुरूंनी त्यांना दृष्टांत दिला. बाबाजी चैतन्य असं त्यांचं नाव. आणि त्यांनी त्यांना दृष्टांत दिला. आणि महाराज असं म्हणतात की माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, भोजना मागितले पावशेर तूप, असं महाराज त्या अभंगामध्ये पुढे सांगतात. आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. हा मंत्र महाराजांना त्यांनी दिला आणि महाराजांनी आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेतलं. असे हे तुकाराम महाराजांचे गुरु. आणि त्यांच्याबद्दल, महाराजांबद्दल म्हणजे तुकोबारायांबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. अनेक अभंगामधनं आपण त्यांची महती ऐकत असतो. अतिशय साधे सोपे रसाळ असे अभंग. त्यातलाच हा आजचाही एक अभंग की सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. महाराज ह्या अभंगातनं सद्गुरू कसा असला पाहिजे किंवा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये गुरुचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित करतात. महाराज असं म्हणतात की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरू वाचोनी म्हणजे सद्गुरू शिवाय आपल्या जीवनाला तरुणोपाय नाही. सापडे ना सोय. महाराज इथे सोय म्हणतात. आता सोय म्हणजे काय, तर सोयचा अर्थ या ठिकाणी काय घ्यायचा, कल्याण असा अर्थ घ्यायचा. आपल्या आयुष्याचं जर आपल्याला कल्याण व्हायला हवं असेल तर सद्गुरू शिवाय आपल्याला दुसरं कोणीही ह्या जगात भवसागरातनं तारून नेणारं दुसरं कोणीही नाही, असा सोयचा अर्थ इथे घ्यायचा. एरवी आपण जेव्हा सोय असं म्हणतो तर त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर अनेक भौतिक अशा सुखसुविधा आपल्या डोळ्यापुढे दिसतात की अमुक अमुक ठिकाणी गेलो होतो आणि माझी मनासारखी सोय झाली नाही असं आपण म्हणतो. पण ती सोय इथे घ्यायची नाही. किंवा पटकन लक्षात येईल असं, आता लग्नसराई सुरू झाली तर लग्नाला आपण एखाद्या हॉलमध्ये, हल्ली मोठ्या मोठ्या हॉलमध्ये लग्नाचं सगळं नियोजन केलेलं असतं. आणि अशा आपण हॉलमध्ये गेलो की साधारण आपल्याला असा अनुभव येतो की हॉलमध्ये गाद्या वगैरे घातलेल्या असतात जो कार्यक्रम असतो तो झाल्यानंतर. आणि मग काही जण काय करतात की आपली बाबा 4 माणसं आहेत, माझ्याबरोबर माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझी मुलगी आहे माझ्याबरोबर, अशी आम्ही 4-5 जण आहोत. तर मी काय करते, माझ्या लोकांसाठी 4 उशा 4 पांघरुणं बाजूला काढून ठेवायची. म्हणजे म्हाताऱ्या गोताऱ्या माणसांना नाही मिळालं तर नाही मिळालं, माझी सोय पहिली महत्त्वाची. करतो की नाही असं आपण. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला लग्नामध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गेलं की हा अनुभव येतो की आपल्यासाठी थोडं आपण बाजूला काढून ठेवतो, वेगळं करून ठेवतो आणि आपली सोय आपण अशा वेळेला बघतो. किंवा एसटी मध्ये बसायची वेळ आली की आपण काय करतो, पहिलं जे वर चढलेलं असेल ते पटकन 4 जागा धरून ठेवतं. मग बाकी येणाऱ्या लोकांनी बसायचं का नाही हा प्रश्न आहे की नाही. परत
पण अशी आपली सोय आपण बघतो, पण तो सोयचा अर्थ इथे नाही. इथे अर्थ घ्यायचा कल्याण. आपल्या आयुष्याचं जर कल्याण व्हायला हवं असेल तर सद्गुरूशिवाय आपल्या जीवनाला तरणोपाय नाही. हा भवसागर तरून जायचा असेल तर तर आपल्याला फक्त सद्गुरू ह्या तारून नेऊ शकतात ह्या भवसागरातनं. एकदा असं झालं की समुद्र किनाऱ्यावरती एक तरुण बसलेला होता आणि तिथेच एक वृद्ध माणूसही बसलेला होता. आणि तरुणांनी असं ऐकलं होतं की समुद्र हा जर पार करून आपण पलीकडे गेलो तर तिथे अतिशय उत्तम असं एक शहर आहे किंवा मोठं असं एक गाव आहे आणि तिथे सगळ्या सोयी सुविधा आपल्याला मिळू शकतात. हे त्यांनी ऐकलं होतं आणि मग त्यांनी त्या वृद्धाला विचारलं की बाबाजी, मी असं ऐकलंय, हे खरं आहे का हो? ते म्हटले, हो, तर पलीकडे जर हा समुद्र तरून जर तू जाऊ शकलास तर ह्याच्या पलीकडे खूप सुखसुविधा आहेत, खूप म्हणजे तुला मनाला शांती देणारं खूप काही तिथे आहे. मग त्या तरुणाने विचारलं, मी जाऊ का तिथे? तो म्हटला, हो, अवश्य जा. आणि मग त्यांनी काही सूचना त्याला सांगितल्या की कसं जा, काय कर तिथे जाऊन, किंवा कसं जायला पाहिजे ह्या समुद्रातनं तरून, असं सगळं सांगितलं. आणि तो म्हटला, पण जाऊ कसं, एवढा मोठा समुद्र पार कसा करून जाऊ? असं सांगितल्यानंतर त्या वृद्धांनी एका नावेकडे बोट केलं आणि म्हटलं, ही नाव आहे, हिच्यातनं तू जाऊ शकशील. आणि तो तिथे बसलेलाच आहे आणि तरुण अगदी उतावळीने त्या नावेपर्यंत धावत गेला आणि नावेत बसून वल्ही मारायला त्यांनी सुरुवात केली. बराच वेळ झाला वल्ही मारतोय मारतोय मारतोय. त्याला आतनं वाटत होतं की आपण बरोबर चाललोय. ज्या अर्थी आपल्याला एवढा दम लागतोय त्या अर्थी नाव पुढे चाललीये असं त्याचं समज. आणि बराच वेळ झाला, आजूबाजूला बघतोय, परिस्थितीमध्ये काही फरक पडलेला दिसत नाही. चहूबाजूनी सगळीकडे पाणीच पाणी आहे. हे पाहिलं आणि त्यांनी हाक मारली, अहो बाबाजी, जातोय का नाही मी पुढे? अहो बाबाजी म्हटल्यावर त्याच्या मागूनच आवाज आला, अरे मी इथेच आहे. हे पाहिलं आणि मग तरुण म्हटला, मी इतका वेळ वल्ली मारतोय, तास 2 तास झाले, दिवस कलायला लागला, तरी सुद्धा मी अजून पुढे कसा नाही गेलो? मग त्या बाबाजींनी, त्या गुरुनी त्याला सांगितलं की अरे बाबा, नावेत बसलास बरोबर आहे, वल्ली मारतोयस हे पण बरोबर आहे, पण ती नाव ज्या खुंट्याला बांधली आहे ती सोडवशील की नाही? ती सोडली तर नाव पुढे जाईल. आता ह्याच्यातलं रूपक असं की हे जे भवसागर म्हणजे मग आजपासून मी जे म्हणतेय की हे जे आपलं सगळं जे जगणं आहे हे म्हणजे भवसागर. हा बसलेला वृद्ध नावाडी म्हणजे वृद्ध नावाडी किंवा बाबाजी म्हणजे हा आपल्या जीवनात आलेला गुरु. उतावीळ तरुण म्हणजे आपण, की आपल्याला कुणी काय सांगितलं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण वागतो असं नाही. आपल्या मनाने आपण थोडं काहीतरी त्याच्यात भर घालतो किंवा काहीतरी कमी करतो आणि त्याच्यामुळे आपण योग्य मार्गाला जात नाही. आणि महत्वाचं म्हणजे प्रपंचाच्या खुंट्याला बांधलेली मोहमाया जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत पार आपण जाणार तरी कसं? हा महत्वाचा त्याच्यातला मुद्दा, की जोपर्यंत प्रपंचामध्ये सगळी आसक्ती आपली गुंतलेली आहे तोपर्यंत आपण कुणीही कितीही सांगितलं तरी आपण भवसागर पार करून जाऊ शकत नाही. आणि हे करण्यासाठी आपल्याला गुरुची गरज असते, की गुरु आपल्याला सांगत असतात की ह्याच्या अगदी बाहेर नाही पडता आलं पण प्रपंचात राहून थोडंसं अलिप्त कसं राहता येईल, थोडं सोडून गोष्टी द्यायला कशा शिकता येतील हे आपल्याला गुरु सांगत असतात. आणि ह्याच्यासाठी गुरुची आवश्यकता आपल्या एकूणच जीवनामध्ये खूप आहे. आता आपल्या भारताला आर्यावर्त असं म्हटलं जातं. तर ह्या आर्यावर्तामध्ये अनेक गुरुशिष्यांच्या जोड्या आपल्याला बघायला मिळतील. अनेक जोड्या आपण जर नुसतं नाव काढलं तर आता मी एक आर्या म्हणते, त्याच्यामध्ये ऐका ह्या सगळ्या जोड्या तुम्हाला माहिती आहेत. जोड्या गुरुशिष्यांच्या, जोड्या गुरुशिष्यांच्या आर्यावर्तात दिव्य आढळती. गोरख मच्छिंद्रापरी तैसा ज्ञानास होय निवृत्ती. एका जनार्दनाचा तैसा नाम्या झाला विसोबाचा. एका जनार्दनाचा तैसा नाम्या झाला विसोबाचा.
शिवबा समर्थांचा, शिवबा समर्थांचा, तैसा नोरेन रामकृष्णाचा. राम. किती जोड्या सांगितल्या बघा गुरु शिष्यांच्या. आणि म्हणजे पहिली जोडी सांगितली गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ, दुसरी जोडी सांगितली आपली ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथ, तिसरी जोडी सांगितली एकनाथ महाराज आणि त्यांचे गुरु जनार्दन स्वामी, चौथी जोडी सांगितली नामदेव महाराज आणि विसोबा खेचर, नंतरची जोडी सांगितली शिवबा आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ, आणि आत्ताच्या काळात होऊन गेलेली जी गुरु शिष्यांची जोडी म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे पट्ट शिष्य विवेकानंद. यांचं कार्य आपण बघितलं, नुसतं डोळ्यासमोर आणलं तर मी त्याचा विस्तार फार करत नाही, पण ह्या जोड्यांचं म्हणजे ह्या गुरु शिष्यांचं नातं जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अशा ह्या जोड्यांनी इतिहास घडवला, अजरामर करून ठेवलं त्यांनी आपलं नातं. आणि सगळ्या जगामध्ये म्हणजे देश प्रांत असं काहीही भेद न ठेवता सगळ्या जगामध्ये हे गुरु शिष्यांचं एकच नातं असं आहे की जे अत्यंत विश्वासाच्या पायावरती उभं आहे. आणि ह्या नात्याला जगात कुठलीही उपमा देता येत नाही, म्हणजे ह्याला कुठली दुसरी तुलनाच नाही की एकच नातं हे सगळ्या जगाने मान्य केलं. म्हणजे कुठलाही पंथ असो, कुठलाही धर्म असो, गुरु आणि शिष्य म्हटलं की त्यांचं नातं हे अलौकिकच असतं. आणि आता आपण सद्गुरू कसा असावा हे आपण पहिल्यांदा जेव्हा मी सूत्रश्लोक म्हटला तर त्याच्यात सांगितलं की सद्गुरू हा आपल्या शिष्याला आपल्याकडचं सगळं काही देणारा असावा, आणि तो सर्वशास्त्र परोदक्ष असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. सर्व शास्त्र परोदक्ष, सर्व शास्त्रार्थविद सदा, ज्याचा सगळ्या शास्त्रांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि तो आपल्या शिष्याला सगळं देण्यासाठी पात्र असा असावा. तसा शिष्य कसा असावा असं एका श्लोकामध्ये सांगितलं. आपल्याला जर एखादी कला, एखादी विद्या आत्मसात करायची असली तर शिष्याकडे काय गुण असले पाहिजेत हे या श्लोकामध्ये सांगितलं. कारण गुरुची महती ही अनेक लोकांनी अनेक तऱ्हाने गायलेली आहे, आणि म्हणजे ते तर आहेच सगळं, पण गुरु जसा श्रेष्ठ असतो तसं शिष्याकडे सुद्धा काही गुण, काही क्वालिटीज असाव्या लागतात, आणि त्या असल्या तरच तो शिष्य सच्शिष्य होऊ शकतो. नाहीतर कसं होतं की आता मॅडमना अनुभव असेल, ओघात आलं म्हणून ओळख करून देते, अर्चना रानडे मॅडम आपल्या इचलगंजीमध्ये गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये संगीत शिक्षिका आहेत. तर त्यांना हा अनुभव असेल, त्या गाण्याचे क्लास वगैरे घेतात. कसं आहे, सध्या आपल्या मुलांना सगळ्या कला म्हणजे 14 विद्या 64 कला आल्या पाहिजेत असं सगळ्या पालकांना वाटत असतं, आणि त्याच्यामुळे शिक्षणाबरोबर त्या मुलाला कराटेचा क्लास असतो, त्याला चित्रकलेचा क्लास असतो, गाण्याचा क्लास असतो, नृत्याचा क्लास असतो, कुठला नसतो तेवढं विचारा फक्त. बहुतेक सगळे क्लास त्या मुलाला लावलेले असतात. आणि मॅडमकडे पालक घेऊन येतात की आमच्या मुलाला गाणं शिकवा. मॅडम म्हणतात ठीक आहे शिकवीन, म्हणजे काय वेळा वगैरे ठरतात आणि एक साधारण महिना वगैरे जातो. आता ह्या मुलाला स्टेजवर कधी गाता येईल, पालकांचा प्रश्न की स्टेजवर कधी गाता येईल. मॅडम डोक्यालाच हात लावतात, अहो स्टेजवर कसा गाईल, आत्ता महिना झाला, अजून मी त्याला कुठं सरगम शिकवायला लागली आहे, सारेगमपधनिसाच चाललंय, अजून स्वर तर लागायला पाहिजेत, त्याच्या पुढे स्टेजवर. पण नाही, हल्ली कुणालाही ह्या गोष्टीसाठी थांबायला वेळ नसतो. संगीत ही अशी साधन आहे, असं शास्त्र आहे की जे आयुष्य घालवलं तरी पुरे पडणार नाही, इतका प्रचंड संगीताचा महासागर आहे. पण पालकांना मात्र वाटतं तीच गोष्ट कथ्थक किंवा भरतनाट्यमची, महिनाभर गेला की पालकांना वाटतं की आमचा मुलगी स्टेजवर आली पाहिजे, त्याच्याशिवाय काय खरं नाही, किंवा रियालिटी शो मध्ये गेलं पाहिजे नाही का, त्याच्याशिवाय काय म्हणजे जीवनाला काही अर्थ नाही, ते तिथे जर काहीतरी घडलं तर खरे असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला कुठली विद्या कला शिकायची असली तर शिष्याकडे काय काय गुण असले पाहिजेत ते ऐका. स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा संग बरवा, स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा संग बरवा, अहो उत्साहाचा खळखळ
कुतूहल झरा नित्यची नवा, सदा ज्ञान प्रेमा कुतूहल नवे अंसरलता, असा श्रद्धा योगी गुरुसी भजुनी तोषी विबुधा। सद्गुरुनाथ महाराज की, आवाज येत नाहीये, सद्गुरुनाथ महाराज की। तुमचा पण येऊ द्या की आवाज जरा, का बसलाय माझ्यासारखा सगळ्यांचा। सद्गुरुनाथ महाराज की। रुईला आल्यासारखं वाटलं पाहिजे ना मला। आता मी 4 वर्ष येते, मला माहितीये तुम्ही किती छान गजर करता ते। शिष्याचे गुण सांगितले। पहिला गुण काय शिष्यामध्ये असला पाहिजे तर त्याची बुद्धी स्थिर असली पाहिजे, की आज गाणं शिकतो, उद्या चित्रकलेलाच जातो, परवा डान्सच्या क्लासला जातो आणि काही शिकतो, असं उपयोगाचं नाही। गाणं जर शिकायचंय तर गाणंच शिकलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये रस आहे तर तेच शिकलं पाहिजे, अशी त्याची बुद्धी स्थिर असली पाहिजे। चंचल बुद्धीचा शिष्य उपयोगाचा नाही। पुढचा गुण सांगितला, स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा संग बरवा। शिष्याकडे नियमितपणा हा एक अतिशय उत्तम असा गुण आहे आणि तो असला पाहिजे, सातत्य असलं पाहिजे शिकण्यामध्ये। नाहीतर आज क्लासला आला आणि पुन्हा महिन्याभराने की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात होते, तर त्याच्यामुळे तसं नको। नियमितपणा त्याच्याकडे असला पाहिजे। आणि काय असलं पाहिजे तर त्याच्यामध्ये अतिशय उत्साह भरलेला असला पाहिजे शिकण्यासाठी। म्हणजे बाकी गोष्टीत उत्साह नको, पण शिकण्यासाठी उत्साह असला पाहिजे, की नवीन मला काय शिकता येईल, मला माझ्या परीने मी काय अजून त्याच्यामध्ये डेव्हलप करू शकतो, हे शिष्याकडे असलं पाहिजे। आणखीन कुठली गोष्ट असली पाहिजे की ज्ञान मिळवण्यासाठी कुतूहल असलं पाहिजे त्याच्या मनामध्ये, की हा यमन राग आहे का, मग ह्याच्यामध्ये कुठले स्वर कोमल असतात, कुठले शुद्ध असतात, मग तीव्र आहे का, काय आहे, म्हणजे ह्याच्यातच हा तीव्र काय, याचा थाट कुठला, हे कुतूहल त्याच्यामध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी गुरुना ते विचारलं पाहिजे। म्हणजे संगीताचं उदाहरण म्हणूनच सांगितलं। प्रत्येक विषयात असं की चित्रकलेचं असलं तर परदेशी अनेक चित्रकार आहेत, भारतीय चित्रकार आहेत, ह्यांच्या चित्रशैलीमध्ये काय फरक आहे, किंवा प्रत्येक विषयामधलं आपल्याला असं सांगता येईल की त्याच्यामध्ये ते कुतूहल असलं पाहिजे, की हे असं का बरं असेल, असं का नाही आहे, असं का आहे। आता रे जर एखाद्या रागामध्ये कोमल लावला तर काय फरक पडतो, शुद्ध लावला तर काय फरक पडतो, अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये हे कुतूहल असलं पाहिजे। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी असली पाहिजे की आपल्या गुरूंवरती त्याची नितांत श्रद्धा असली पाहिजे, की आपल्याला गुरु आपले जे आहेत हे चांगलं शिकवतील, ही श्रद्धा त्याच्यामध्ये असली पाहिजे। असा शिष्य हा गुरुला सुद्धा अनेक तऱ्हाने, म्हणजे गुरु आणि शिष्याची मगाशी मी जसं जोड्या सांगितल्या तर त्याप्रमाणे ही गुरु शिष्यांची जोडी अशी असली पाहिजे। पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की लोह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा अगाधची। लोह आणि परीस ह्या नात्याची उपमा सद्गुरु शिष्याच्या नात्याला देता येत नाही। मागच्या एका मला वाटतं कबीरांचा अभंग घेतला होता तेव्हा मी गुरु बिन कोण बताये बाट, तर त्यावेळेला बरंचसं गुरु शिष्यांच्या नात्याचं विवेचन केलेलं होतं। त्याच्यात मी सांगितलं होतं की दासबोधामध्ये समर्थांनी पूर्ण एक समास ह्या गुरु शिष्यांच्या नात्यासाठी लिहिलाय। अनेक उपमा गुरु शिष्यांच्या नात्याला त्यांनी दिल्यात, त्यातलीच ही एक उपमा आहे की लोह परिसाची नसा हे उपमा। तुकाराम महाराज म्हणतात की का बरं लोह आणि परीस, म्हणजे परीस हा असा काल्पनिक दगड आहे की ज्याला लोखंड लावलं की त्याचं सोनं होतं, तर ह्या नात्याची उपमा सुद्धा सद्गुरु शिष्याच्या नात्याला देता येत नाही। कारण असं की परीस हा त्याच्याजवळ, त्याला जेव्हा आपण स्पर्श करू लोखंडाचा तेव्हाच त्याचं सोनं करणार आहे, पण सद्गुरु मात्र आपल्या शिष्याचं बोट एकदा धरलं की शेवटपर्यंत ते सोडत नाही, त्याला मोक्षाच्या मार्गावरती नेऊन सोडल्यानंतरच ह्या सद्गुरूंचं काम पूर्ण होतं। आणि त्याच्यामुळे त्यांच्या जवळ जरी गेला नाही तरी सुद्धा हे आपल्या सन्निध्यात आलेल्या शिष्याचं सोनच करतात। त्याच्यामुळे ही उपमा काही सद्गुरु शिष्याच्या नात्याला देता येत नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात। समर्थांनी दासबोधामध्ये अनेक उपमा ह्या सद्गुरु शिष्याच्या नात्याला दिल्या। जसं त्यांनी म्हटलं की ह्याला क्षीरसागर म्हणावं गुरुला, तर हा कल्पांतकाळी नाचण्याची शक्यता आहे। क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र, हा नाचण्याची शक्यता आहे।
त्याला शेषाची उपमा द्यावी तर तो डोलणार आहे, त्याच्या पाठीवरती पृथ्वी आहे असं आपण समजतो. अनेक उपमा दिल्या आणि शेवटी ते म्हणतात की म्हणून सद्गुरु वर्णवेना, सद्गुरूचं वर्णन करायला सुद्धा माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. आणि अंतर्निष्ठांची खुणा अंतर्निष्ठ जाणती असं म्हटलं समर्थानी दासबोधामध्ये, की ज्यांना जी खूण कळायचे ती आपली आपणच अंतर्गत खूण आहे, ती अंतर्गत कळते. अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. मी ह्या नात्याला आणखीन काय उपमा देणार. पुढच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरू आपल्या शिष्याला आपल्यासारखं बनवतात. ओळीचा साधा सोपा अर्थ. आता हा अर्थ पटण्यासाठी एक छान सदृष्टांत आपल्याला सांगते. असं आहे की आपल्याला सगळ्यांना नाथ महाराज माहिती आहेत. एकनाथ महाराज पैठणला यांच्या घरी विठोबा रखमाईच्या नैवेद्यासाठी रोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. आणि नेहमीप्रमाणे वाड्यामध्ये पंक्ती बसल्या. दुपारची वेळ आहे. नाथ महाराज रुक्मिणीबाई स्वतः जातीने सगळ्यांना आग्रह करून जेवायला वाढतायत. आणि अशा वेळेला आणि नाथांच्या घरची पद्धत होती की त्यांच्या घरी जी काम करायला माणसं होती त्यांना सुद्धा तितक्याच आदराने तितक्याच प्रेमाने पंक्तीमध्ये जेवायला स्वतः नाथ आणि रुक्मिणीबाई वाढत असत. आणि असंच ही नंतरची पंगत आहे आणि घरातले सगळे काम करणारे लोक जेवायला बसलेत. आणि एक साधारण अशी मध्यमवयीन अशी स्त्री आहे आणि भरल्या ताटाकडे बघती आणि डोळ्यातनं घळ 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 अश्रू वाहतात. नाथांना कळे ना. नाथ तिच्याजवळ गेले. म्हटले, माऊली आपल्याला काय झालं, आपण रडता का? आणि भरल्या ताटावर बसून असं रडू नये. आपलं शास्त्र आपल्याला असं सांगतं की ताटा म्हणजे अन्नाला आपण पूर्ण ब्रह्म मानतो, तर रडू नये भरल्या ताटावरती. काय झालं आपल्याला? ती म्हटली, महाराज काय सांगू, मला माझ्या मुलाची आठवण येते. ते म्हटले, ठीक आहे ना, मग तुम्ही त्याला इथे बोलवून घ्या. मग ती म्हटली, नाही हो, त्याला आणू शकत नाही मी, तो थोडासा मतिमंद आहे, गतिमंद आहे, तर त्याला मला इथे आणता येत नाही. त्याला मी माझ्या झोपडीत बाहेरनं कुलूप घालून आली आहे, दार बंद करून आली आहे, आणि त्यालाही भूक लागली असेल याची मला जाणीव आहे आत्ता. कारण आता दुपारची वेळ आहे, सकाळी मी त्याला खायला देऊन आली आहे, पण आत्ता त्याला भूक लागली असेल आणि ह्या आठवणीने मला माझ्या डोळ्यात पाणी आलं. नाथांनी आपला माणूस पाठवला आणि त्या मुलाला बोलवून घेतलं आपल्या घरी. आईबरोबर त्यालाही जेवायला वाढलं. ह्या मुलाचं नाव होतं गावबा. आणि ह्याला ही नाथांकडची पुरणपोळी आणि नैवेद्य इतका आवडला की तो रोज आईच्या मागे लागून ह्या नाथांच्या वाड्यामध्ये यायला लागला. नाथांनी त्याला आपल्या घरी अगदी आनंदाने ठेवून घेतलं. हा लहान मुलगा आहे, 8-10 वर्षाचा, आणि थोडासा बाकीच्या सर्वसामान्य मुलांपेक्षा थोडा बुद्धीनी कमी आहे. बाकी त्याला फार काही कळत नाही, पण तो अखंडपणे नाथांचं निरीक्षण करतोय की हे दिवसभर कसे वागतात, कसे बोलतात, आलेल्या लोकांशी कसं बोलतात, घरात आपल्या पत्नीशी कसं बोलतात, आपल्या आईशी कसं बोलतात, हे सगळं हा मुलगा पाहतोय. आणि त्याचं अगदी बारकाईने या नाथांकडे लक्ष आहे. आणि तो म्हणतो की ज्या वेळेला हे बाकी काही कामामध्ये नसतात, नाथ कुलकर्णी होते ना गावचे, तर त्यांच्याकडे ते काम असायचं का लिखापढीचं, सगळ्या गावाचा हिशोब ठेवणं वगैरे, असं जे काही त्यावेळेचं जे काम होतं ते सगळं त्यांचं असायचं. आणि गावबाचं त्यांच्याकडे बारीक लक्ष होतं. तो बघायचा की ज्या वेळेला हे कुठल्याही कामात नसतात तर ते काहीतरी म्हणत असतात, तोंडाने अखंड काहीतरी त्यांचं चाललेलं असतं. हे या गावबानी पाहिलं आणि एक दिवस धीर करून विचारलं की महाराज, ज्या वेळेला तुम्ही काही काम करत नसता तर त्यावेळेला तुम्ही काहीतरी बोलत असता, तर तुम्ही काय बोलत असता? नाथ हसले आणि त्याला जवळ घेतलं. म्हटले, बाळा, अरे आपल्याला ज्यानी जेवायला आपल्याला जो देतो तर त्याचं नाव घेणं आपलं कर्तव्य नाही का? आपण माणसाच्या जन्माला आलो की नाही, तर आपलं हे काम आहे की आपण त्याची आठवण ठेवली पाहिजे. तो देतो म्हणून आपण 2 घास सुखाने खातो, ही आठवण ठेवली पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी त्याचं नाम घेत असतो. हातामध्ये नाथांच्या स्मरणी असायची, हेही गावबा पाहतोय. आणि नाथांनी त्याला जवळ घेऊन सांगितलं की त्याची आठवण केली पाहिजे, त्याचं नाव आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. हे नाथांनी सांगितलं आणि गावबाला ते पटलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी एक पडलेला सुतळीचा तोडा उचलला,
त्याला गाठी गाठी घातल्या, कारण नाथांच्या हातामध्ये स्मरणी असायची, त्याचे मणी असतात, तर त्यांनी ह्या सुतळीच्या तोड्याला गाठी घातल्या आणि आपली आपली माळ तयार केली आणि मुखानी एकनाथ 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 सुरू केलं. नाथांनी हे ऐकलं आणि त्यांना हसू आलं. म्हटले, अरे माझं नाव नाही काही घ्यायचं, जो आपल्याला जेवू देतो ना, जेवायला देतो ना, त्याचं नाव घ्यायचं, त्या भगवंताचं नाव घ्यायचं. ते काही मला माहिती नाही. म्हटलं, अहो तो भगवंत कुठे मला जेवायला देतो, मला जेवायला तर तुम्ही देता, म्हणून मी तुमचं नाव घेतो. नाथ म्हटले, ठीक आहे बाबा, घे, आता काय आणखीन काय मी तुला समजावून सांगणार. अशी अनेक वर्ष मध्ये गेली. हा गावबा नाथांच्या घरात त्यांच्या संस्कारात वाढतोय. रोज पुरणपोळी त्याला आवडते म्हणून अर्थातच विठोबाच्या नैवेद्याचे ताटाचा मानकरी हा गावबा होता. आणि नाथांचं भावार्थ रामायण लिहिण्याचं काम चालू होतं. आणि एक दिवस नाथांनी जाहीर केलं की आता ह्या नाथषष्ठीला आम्ही देह ठेवणार. हे नाथांनी सांगितलं आणि बरोबरचे लोक हळहळले. म्हणजे कुणाला कितीही कल्पना असली तरी शेवटी माणूस आपल्यामध्ये नसणं ही एक खूप मोठी गोष्ट असते. तर सगळे लोक हळहळले आणि त्यांनी नाथांना विनंती केली की भावार्थ रामायणाचं काम चालू आहे, तेवढं पूर्ण करा आणि मग तुम्ही देह ठेवा. नाथ म्हटले, अहो भावार्थ रामायणाचं काम ना, ते काय माझा गावबा सुद्धा पूर्ण करेल. हे ऐकलं आणि लोक हसायला लागली. म्हटले, अहो त्याला अजून नाही धड काही म्हणायला येत, लिहिता वाचता तरी येतंय की नाही कोण जाणे, असं म्हटले. नाथ म्हटले, असं काही समजू नका बरं. गावबाला आपल्या जवळ बोलावलं, त्याच्या मस्तकावरती आपला वरदहस्त ठेवला आणि म्हटले, गावबा भावार्थ रामायणाचं काम करशील ना रे पूर्ण. क्षणाचाही विलंब न करता गावबानी हो म्हणून सांगितलं. आणि जाणते लोक असं सांगतात की नाथांनी रामायण कुठे संपवलं आणि गावबानी कुठनं सुरू केलं हे कुणालाही ओळखता येत नाही. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हे खरे सद्गुरू. आता विषय निघाला की एखादा माणूस आपल्यामध्ये नसणं म्हणजे काय, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी असते. जसं आज आपल्याला सगळ्यांना जोशी सरांची आठवण येत असेल. दरवर्षी म्हणजे साथीला ते असायचेच आणि एरवीही ओळखीचे होते, पण आता आज ते आपल्यामध्ये नाहीत. ही गोष्ट खरंच म्हणजे जाणवते, खटकण्यासारखी गोष्ट वाटते थोडीशी, की एखादा माणूस असतो आणि नसतो ह्याच्यामधलं अंतर जे असतं हे अशा वेळेला जाणवतं की त्यांची उणीव खरोखर आपल्याला सगळ्यांनाच जाणवत असेल, कारण आपण हरिपाठ म्हणणारी लोक आहात, तुम्हाला खूप वर्ष साथ त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे नसणं हे खरोखर जाणवतं. असो, महाराज शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. तुकाराम महाराज म्हणतात की लोक आत्ताच्या काळामध्ये, म्हणजे तुकाराम महाराजांनी हा अभंग सुद्धा लिहिलाय कलियुगामध्येच, त्याच्यामुळे ते म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. आपण कुणाच्या भजनी लागलं पाहिजे, कुणाचे पाय धरले पाहिजेत. आत्ता तर काय म्हणजे आता निवडणुकांचं वारं सुरू झालं, त्याच्यामुळे पाय तर धरावे लागतातच, फक्त ते कुणाचे धरायचे हे तारतम्य, ही सत्सद विवेक बुद्धी आपली जागृत असली पाहिजे. म्हणजे भलत्याचे पाय धरायची वेळ येत नाही. पाय धरायचे ते सद्गुरूंचे, आपल्या भगवंताचे पाय धरायचे. तर म्हणजे मग आपल्यावरती बाकी कशाची म्हणजे आपल्या अकल्याणाची वेळ आपल्यावरती येत नाही. महाराज असं म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, की आजकाल आंधळेपणाने कुणावरही विश्वास ठेवण्याची लोक खूप मोठी चूक करतात आणि मग त्याची म्हणजे त्याचा जे काही परिणाम होतात ते आयुष्यभर त्यांना भोगावे लागतात. कुणीही स्वघोषित उठतो आणि म्हणतो की मी गुरु आहे आणि मी तुम्हाला असं मार्गदर्शन करीन आणि तुम्ही माझ्या नावावरती काही करून द्या, काही जमीन जुमला द्या, पैसे द्या, असं म्हणणारे हे खरे गुरु नसतात. कारण खऱ्या गुरुला शिष्याच्या कल्याणाशिवाय दुसऱ्या कशाचीही अपेक्षा नसते. तर असे हे गुरु जे असतात हे खरे असतात आणि त्याच्यामुळे महाराज म्हणतात की विश्वास ठेवताना डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवा. गुरुची सुद्धा पारख करा, परीक्षेविन बांधू नये पदरी नाणे असं म्हटलं जातं. तर तशी गुरुची पारख करा आणि मग आपला सद्गुरू किंवा आपण कुणाला गुरु म्हणायचं हे त्याच्यानंतर तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे मग मात्र त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा, पूर्ण श्रद्धा ठेवा.
जर जीवनामध्ये आपल्याला सद्गुरू भेटला नाहीच तर आपल्याकडे अनेक असे ग्रंथ आहेत की जे आपल्याला मार्गदर्शन करतील. इथे तुम्ही नेहमी जे नित्यपाठामध्ये तुमच्या आहे ते ज्ञानेश्वरी आहे, तर ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, अनेक ग्रंथ आहेत, नाथांचं रामायण आहे. ह्याच्यातनं आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. कारण ह्या युगामध्ये पटकन कुणावर विश्वास ठेवावा अशी आत्ताची परिस्थिती राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे अतिशय आपली बुद्धी जागेवरती ठेवून आपण निर्णय घ्यायला हवा. नाहीतर हे ग्रंथ हे गुरु असं समजून आपण त्याच्यामधला बोध जो आहे तो घ्यायला हवा. म्हणून महाराज मूळ पद्यामध्ये आपल्याला असं सांगतात की सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मगाशी म्हटलं तसं की सद्गुरूंचे पाय धरले किंवा बाकी कुणाचे पाय धरायची वेळ आपल्यावरती येत नाही आणि त्याच्यामुळे सद्गुरू हे आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळखण करून देतात. छोटासाच मुद्दा राहिला तेवढा सांगते पटकन. आता स्वस्वरूपाची ओळखण करून देतात म्हणजे काय, नेमकं काय करतात. एक धनगर असतो आणि त्यांच्याकडे अनेक मेंढ्या असतात आणि ते चरायला घेऊन चाललेले असतात. जंगलामध्ये मेंढ्या घेऊन गेल्यानंतर एकदा त्यांना वाघाचं एक पिल्लू सापडतं. ते आपल्या मेंढ्यांबरोबर ते घरी घेऊन येतात. अगदी लहान असतं, त्याचं पालन पोषण करतात आणि चांगला त्याचा मोठा असा म्हणजे व्यवस्थित वाघ वाढतो त्यांच्या घरी. एकदा असंच आपल्या मेंढ्यांबरोबर ते वाघाला सुद्धा जंगलामध्ये पुन्हा एकदा घेऊन जातात. मेंढ्या जसं ब्या 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 ओरडत असतात तसंच हा वाघ सुद्धा त्यांच्याप्रमाणे भीत भीत आयुष्य जगत असतो. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर असं होतं की खरोखरचा जो वाघ असतो तर तो ह्या मेंढ्यांवरती आक्रमण करतो. आक्रमण केल्यानंतर मेंढ्या सगळ्या पळायला लागतात, घाबरून ओरडत पळायला लागतात. आणि पळायला लागल्यानंतर हा वाघ सुद्धा जो छोटा असला तरी वाघ असतो, हा सुद्धा या मेंढ्यांबरोबर पळायला लागतो. खरा वाघ हे बघतो आणि म्हणतो ह्या पळतायत हे ठीक आहे, हा का पळतोय. म्हणून त्याला राग येतो वाघाला आणि तो ह्या पिल्लावरती झडप घालतो आणि त्याला मानगूट धरतो त्याची आणि ओढत नेतो तळ्यापर्यंत. तळ्यापर्यंत नेतो, मान खाली वाकवतो आणि म्हणतो बघ तळ्यात बघ. आणि तो तळ्यात बघतो आणि तो म्हणतो हे तुमचं प्रतिबिंब आहे. तो म्हणतो नाही, तुझ्या शेजारी जो आहे तो मी आहे आणि हा तू आहेस असं सांगतो. आणि वाघ त्याला मोठी डरकाळी फोडून दाखवतो. डरकाळी फोडून दाखवल्यानंतर वाघाचं पिल्लू थोडं घाबरतं, पण तो म्हणतो तू वाघ आहेस, तू सुद्धा अशी डरकाळी फोडू शकतोस, डरकाळी फोडून दाखव. म्हणून वाघ पुन्हा डरकाळी फोडतो आणि वाघाचं पिल्लू सुद्धा त्याचं बघून अशी डरकाळी फोडतो. जो खरंच वाघच आहे त्याला ही ओळखण करून देतो. सद्गुरू हे काम करतो, जसं तो मोठा वाघ करतो तसं सद्गुरू करतात की ते आपल्याला जाणीव करून देतात की तुम्ही कोण आहात ह्याची जाणीव ते आपल्याला करून देतात. आपण आपल्यामध्ये ते मूळ तत्व आहे ह्याची जाणीव आपल्याला करून देतात आणि त्या मार्गापर्यंत आपल्याला नेऊन सोडतात. असे सद्गुरू जीवनामध्ये प्रत्येकाला लाभावेत ही भगवंताच्या चरणी प्रार्थना मूळ पद्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी 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 आधी, लोह
राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राजाधिराज रामकृष्ण महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. महर्षी नारद महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जगदंबा माता की जय. गो माता की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. सकाळची प्रसन्न अशी वेळ आणि ह्या वेळेला गावकऱ्यांचा नेम सगळ्यांचा एक. पहिला अन्निक आवरायचं, नदीवरती स्नान करायचं आणि सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपली पुढची जी नित्यकर्म असतील तिकडे वळायचं. त्याप्रमाणे त्या दिवशीही गावकरी नित्यनेमाप्रमाणे नदीवरती स्नानासाठी निघालेले आहेत. कुणी जात आहेत, कुणाचं स्नान झालेलं आहे आणि सकाळचं असं प्रसन्न असं गावातलं वातावरण आणि ह्या वेळेला शिवस्तुतीचे स्वर कानावरती. शंभू शंकर शंभू शंकर. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो सम्मार्जिली अंगण
आदराने शंकराच्या चरणी नतमस्तक होत आहेत. असेच एक वृद्ध गृहस्थ भगवंताच्या देवळामध्ये आलेत महादेवाच्या, आणि मनापासनं देवाला नमस्कार केला आणि बाहेर पडतात. बाहेर पडता पडता ओरीमध्ये बाजूला बसलेल्या एका तरुणाने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. अतिशय सुदृढ तेजस्वी असा हा तरुण ह्या गावचा दिसत नाही. हे नक्की कोण असावा बरं? आपल्या मुलीसाठी हा वर अगदी योग्य आहे असं मनाने त्यांच्या घेतलं आणि डोळे मिटून हा तरुण बसलेला होता, ध्यान करत होता. ह्याचं ध्यान उतरेपर्यंत थोडा वेळ थांबावं असा विचार मनाशी केला. मनात जो प्रश्न आलाय, मनात जो आपल्याला जे वाटतंय त्याचं खात्री करून घ्यावी आणि मगच इथून बाहेर पडावं असं त्यांच्या मनाने घेतलं आणि त्या तरुणाजवळ जाऊन बसले. काही वेळाने तरुणाचं ध्यान उतरलं आणि त्यांनी पाहिलं की एक मध्यमवयीन असा गृहस्थ आपल्या इथे बसलेला आहे. त्यांनी चटकन त्यांचे चरण धरले, नमस्कार केला आणि हे विचारतायत त्याला की आपण कोण, कुठून आलात? यांनी सांगितलं, मी आपे गावचा राहणारा गोविंदपंत आणि नीराबाई हा दाम्पत्याच्या पोटी माझा जन्म आणि माझं नाव विठ्ठल असं आहे. अनेक वर्ष साधना करतो आहे आणि म्हणजे लहानपणापासूनच गोरक्षनाथ हे आमचे गुरु, त्यांनी सांगावं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरनं मार्गक्रमणा करावी हाच आमच्या घराण्याचा जसं काही म्हणजे ध्येय ठरून गेलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करत असतो. बरेच वर्ष माझी ही साधना चाललेली आहे आणि थोडासा बाहेरच्या जगाचा अनुभव यावा ह्याच्यासाठी मातापित्यांनी मला देशाटनासाठी पाठवलेलं आहे आणि फिरत फिरत मी आळंदी इथे आलेलो आहे आज, आणि आता काही दिवसातच मी माझ्या घरी जाणार आहे हे सांगितलं. आणि मग त्या तरुणाने विचारलं की आपण कोण? त्यांनी सांगितलं की मी कुलकर्णी ह्याच गावचा राहणारा आणि माझी कन्या विवाहयोग्य झालेली आहे आणि आपण तिच्यासाठी अनुरूप वर आहात असं मला आपल्याकडे बघून वाटलं आणि आपण उदयिक आमच्या घरी जेवायला या, भोजनाचा आम्हाला आपल्या पंक्तीचा लाभ आम्हाला द्या आणि आपल्या विवाहाबद्दल काय विचार आहे हे सुद्धा आम्हाला त्यावेळेला सांगा. ते म्हणाले, विठ्ठलपंत म्हटले की माझ्या वृत्ती ह्या काहीशा विरागी आहेत आणि त्याच्यामुळे लग्न वगैरे काही मला करावं असं वाटत नाही. तरी सुद्धा मी जेवायला आपल्या घरी येईन, पण तुम्ही माझा जावई म्हणून काही विचार करावा असं मला वाटत नाही, कारण खरोखरच मी आपल्याला सांगतो की माझ्या वृत्ती तशा नाहीत. ठीक आहे म्हटले, तुम्ही उद्या या, मग आपण बघूया. त्याच रात्री सिद्धोपंतांना म्हणजे हा कुलकर्ण्यांना विठोबाचा दृष्टांत स्वप्नामध्ये झाला की तुझ्या कन्येचा विवाह ह्याच तरुणाशी करून दे आणि हा तिच्यासाठी योग्य वर आहे. ऐकलं आणि त्यांना अतिशय मनामधनं आनंद झाला. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंत तिथे आले. त्यांनी पुन्हा एकदा आपला निश्चय त्यांना बोलून दाखवला की मला विवाह करायचा असं काही माझ्या मनामध्ये आत्ता तरी नाही आहे आणि तुम्ही हे काही मनामध्ये घेऊ नका. आणि त्या रात्री विठ्ठलपंतांना सुद्धा पांडुरंगाचा दृष्टांत झाला स्वप्नामध्ये की ही तुझ्यासाठी योग्य अशी भार्या आहे आणि तू जरी म्हणत असलास तरी तुमच्या हातनं खूप मोठं कार्य व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमचा विवाह होणं गरजेचं आहे. कारण मग विश्वंभरे स्थापुनिया स्थानी, मग विश्वंभरे स्थापुनिया स्थानी, येवोनिया स्वप्नी काय केले, येवोनिया स्वप्नी काय केले, येवोनिया स्वप्नी काय केले.
निमित्ताने आपल्याला सुद्धा पांडुरंगाचा दृष्टांत झाला असं सिद्धोपंतांना सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्यांच्या जसं मनामध्ये होतं तसं विठ्ठल आणि ह्या रुक्मिणीचा विवाह पार पडला. अर्थातच त्याच्या आधी ह्यांच्या मात्यापित्यांची संमती घेतली गेली. आपेगावला हे दोघं जण राहायला गेले. दुर्दैव असं की लग्नानंतर काही दिवसामध्येच, काही महिन्यामध्ये विठ्ठलवंतांच्या मात्यापित्यांचं निधन झालं. आणि मूळच्या विरागी असलेल्या वृत्ती ह्या संसारातल्या सगळ्या कटकटींना त्रासून गेले. विठ्ठलपंत सिद्धोपंतांना हे कळलं रुक्मिणीच्या पित्याला, आणि त्यांनी ह्या दोघांना पुन्हा आळंदीला घेऊन आले. आणि विठ्ठलपंत रोज रुक्मिणीकडे थोडासा हट्ट करायचे की मला संन्यास घ्यायचाय, मला संन्यास घ्यायला जाऊ दे. ही म्हणायची आत्ता तर आपण कुठे संसाराला सुरुवात केली, आत्ता कुठे संन्यास, मी काही परवानगी देणार नाही असं ती म्हणायची. रोज हे तिला सांगायचे. आणि एक दिवस मात्र गंगा स्नानाला जातो असं सांगून हे घरातनं बाहेर पडले. आणि हिला जाण्याआधी सांगितलं होतं गंगा स्नानाला जातोय, ही जा म्हटली. आणि त्याप्रमाणे हीच आज्ञा आहे असं मानलं त्यांनी आणि ते निघून गेले. आणि रुक्मिणीच्या खडतर अशा आयुष्याला सुरुवात झाली. तपस्विनीचं असं आयुष्य ही जगायला लागली. जो कोण सांगेल ते सगळी व्रतवैकल्य करावीत. त्यातलंच एक व्रत म्हणजे नदीकाठच्या अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालणं. अशाच प्रदक्षिणा घालत असताना अनेक वर्ष अशी चाललेली आहेत. अतिशय कृश अशी हिची काया झालेली आहे. जो कोणी सांगेल ते प्रत्येक व्रत ही करतीये, प्रत्येक उपास करतीये. आपले पती परत यावेत ह्याच्यासाठी हिची खडतर अशी साधना सुरू आहे. आणि एक दिवस हिने आपल्या अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालत असताना पाहिलं की एक कोणीतरी तेजपुंज साधू ह्या वृक्षाच्या खाली बसलेले आहेत. आणि तिने ह्यांना नमस्कार केला, जवळ गेली, आपल्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या, महाराजांच्या नजीक गेली आणि नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज आला. महाराजांचे डोळे मिटलेले होते आणि त्यांनी आशीर्वाद दिला. मध्यम पुत्रवती भव म्हणता पाहे ती कन्यका दीनवदने संसारी भाग्याते भाग्यच नाही करी तदारुदने. महाराजांनी हिला आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. हे ऐकला मात्र आशीर्वाद त्यांच्या तोंडचा आणि त्यांच्या चरणावरती आपल्या अश्रूने अभिषेक केला. महाराजांनी तिला उठवलं आणि म्हटले, मुली काय झालं, रडतीयस का? ती म्हटली, महाराज काय सांगू आपल्याला, माझे पती घर सोडून गेलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये अनेक वर्ष संन्यास घ्यावा असं होतं आणि त्याप्रमाणे गेलेत असं वाटतं. पण आता लग्नाला आमच्या इतकी वर्ष झाली पण अजून तरी त्यांचा काही पत्ता नाही. आणि ते होते रामानंद स्वामी. आणि त्यांनी विचारलं की तुझ्या पतीची काहीतरी खूण सांग, ज्याला ओळखायचं कसं. हिने त्यांच्या खांद्यावरती तुळशीपत्राची खूण आहे असं सांगितलं. आणि रामानंदांच्या स्वामींच्या लक्षात आलं की आपल्याकडे नव्यानेच जो तरुण आत्ता आपण ज्याला संन्यास दीक्षा दिली काही महिन्यांपूर्वी, तोच हिचा पती असला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की मी दिलेला आशीर्वाद व्यर्थ होणार नाही आणि तू इतके दिवस जशी वाट बघितलीस तशी आणि काही वर्ष, तुला एखादं वर्ष अजून वाट बघावी लागेल, पण तुझा पती परत येईल. आणि रामानंद स्वामी तिथून उठले आणि थेट आपल्या आश्रमामध्ये आले. ह्यांना जवळ बोलावलं आणि सगळा वृत्तांत विचारला आणि खरं सांगायला सांगितल्यानंतर गोविंदपंतांनी माफ करा विठ्ठलपंतांनी जे खरं होतं ते सगळं सांगितलं. आणि यांनी त्यांना पुन्हा परत जाण्याची आज्ञा दिली रामानंद स्वामींनी. आणि त्याप्रमाणे गुरुची आज्ञा प्रमाण मानून पुन्हा आळंदीमध्ये विठ्ठलपंत आलेले आहेत. आणि त्यावेळच्या समाज परिस्थितीप्रमाणे जर विचार केला तर एकदा संन्यास घेतलेला माणूस पुन्हा गृहस्थाश्रमी झालेला कधी कुणाच्या ऐकिवात नव्हता, कुणाच्या बघण्यात नव्हता. आणि त्याच्यामुळे लोक यांची खूप अवहेलना करायला लागली. ह्या जोडप्याला नावं ठेवायला लागली की एकदा संन्यासी झाला आणि पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला हे काही समाजाला मान्य होईना. अनेक तऱ्हांनी यांची हेटाळणी करायला सुरुवात केली. पण अत्यंत साधना अशी ह्या दोघांची ही इतकी कठोर झालेली होती, तपाचरण इतकं प्रखर झालेलं होतं की ह्यांच्यावरती
ह्या साधनेचा ह्यांच्यावरती, ह्या लोकांच्या बोलण्याचा काही परिणाम होईना आणि आपण गुरु आज्ञेचं पालन करतोय, आपण चुकत नाहीये ह्याची त्यांच्या मनाशी त्यांची खात्री होती. संसार हळूहळू सुरू झाला आणि शके 1195ला निवृत्तीनाथांचा जन्म झाला. 1197ला ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला. 1195, 97, 99ला सोपानदेवांचा जन्म झाला आणि 1201 शके 1201ला घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुक्ताबाईंचा जन्म झाला. ब्रह्मचित्कला अशी ती मुक्ताई यांचा जन्म यावेळेला झाला. असे 4 वेद जसे पांडुरंगाने सांगितले होते तसे हे 4 वेद यांच्या घरी रांगायला लागले, कारण हे प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतारच होते. शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा, मूळ माया मुक्ताई. प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे हे अवतार होते आणि प्रत्यक्ष आदिमाया जगदंबा ही मुक्ताईच्या रूपाने यांच्या घरी जन्माला आलेली होती. दिवस चाललेले आहेत, आपल्या गतीने कालचक्र फिरत असतं. मुलं हळूहळू मोठी होत आहेत. समाजामध्ये आपल्या आईवडिलांचं स्थान त्यांना निवृत्तीनाथांना हळूहळू कळायला लागलं. त्यांची साधना ते बघतायत, पण समाजाकडनं मात्र हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. समाजाकडनं ह्यांचा कायम अपमान होतोय, अवहेलना होती हे ते पाहतायत आणि आपल्या मुलांना तरी पुढे मुंजीचा त्यांची मुंज करावी आणि ह्याच्यासाठीचा अधिकार मिळावा म्हणून विठ्ठलपंत प्रयत्न करतायत. धर्मसभेपुढे गेले आणि त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना विनंती केली, धरामर तुम्ही तुम्हा मदीय प्रार्थना ही असे, द्विजत्व शिशुला गिद्या गणू नका वृथा क्षुद्रसे, नसेची अधिकार तो श्रुती पढावया त्या विणे, कृपा करुनिये तुली मजसी भीक हो घालणे. सगळ्या ब्रह्मवृंदांना प्रार्थना केली की तुम्ही माझ्या मुलांचं मुंजी करायच्यात तर त्याची परवानगी द्या, कारण मौंजी बंधन झाल्याशिवाय त्यांना कुठल्याही वेद आणि हे शिकण्याचा अधिकार प्राप्त होत नाही आणि त्याच्यासाठी या मुलांना तुम्ही परवानगी द्यावी अशी विनंती ते करण्यासाठी गेले. पण संन्यासाच्या मुलांना अशी परवानगी देता येत नाही म्हणून सगळ्यांनी परवानगी नाकारली. पैठणच्या धर्मसभेपुढे गेले, पण तिथेही काही निकाल होईना, कारण ह्याच्या आधी अशी घटना कधी इतिहासामध्ये घडलेली नव्हती आणि त्याच्यामुळे तशी नोंद कुठे मिळेना. पण पैठणमध्ये एक शास्त्री असे होते की जे यांच्या बाजूनी होते. त्यांना विठ्ठलबंधांची तगमग, त्यांची असहाय्यता दिसत होती आणि त्यांनी एक शास्त्रार्थ शोधून काढला होता, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता, कारण धर्मसभेनी यांना देहांत प्रायश्चित्त घेतलं तर तुमच्या मुलांना पुढे आम्ही सामील करून घेऊ असं सांगितलेलं होतं. आणि त्याच्यामुळे विठ्ठलपंत पुन्हा आळंदीला परत आलेले आहेत आणि रुक्मिणीबाईंना विचारतात की आता आपण गंगेमध्ये देह अर्पण करायचा, तू येणार का माझ्याबरोबर. एक क्षणच रुक्मिणीबाईंचं मन जरा चलबिचल झालं. ही लहानगी 4 मुलं घरामध्ये आणि मुक्ता तर अगदी लहान होती, 3.5-4 वर्षाची असलेली ही. 1 मिनिट फक्त मुलांकडे पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला आणि त्या क्षणी पदर बांधला आणि ही दोघंही प्रयागला गंगा किनारी जाऊन त्यांनी आपला देह गंगेला अर्पण केला. कालचक्र हे पुन्हा त्याच गतीने फिरत असतं. कुणाचं काहीही झालं तरी काळ काही कुणासाठी थांबत नाही असं जे म्हणतात ते खरं. आणि ह्या मुलांचे असे आता विठ्ठलपंतांचं जे काम होतं हे ज्ञानेश्वर माऊली करतायत आणि तसे गावामध्ये भिक्षा आणण्यासाठी म्हणून हे बाहेर पडलेले आहेत. आणि बाहेर पडले तरी भिक्षेला गेल्यानंतर येणारा अनुभव हा तोच आहे. लोकांनी अपमानकारक बोलावं, कुणी चापट्या माराव्यात, कुणी आणखीन काही अपमानजनक बोलावं, अशीच लोकांची वृत्ती आहे. त्या दिवशीही असंच झालं. आणि ह्या भावंडांचं एक वैशिष्ट्य मात्र असं होतं की कितीही काही कुणी बोललं तरी ते आपलं मूळ स्वरूप ओळखून होते. आपण कशासाठी जन्माला आलोय हे त्यांना अगदी पक्केपणाने माहिती होतं आणि त्याप्रमाणे आपल्या जे मूळ आपला आनंद स्वरूप आहे
ह्याच्यामध्ये त्यांच्यात कधी बदल होत नसे. ते आपल्या बरोबर एका ह्यानी ते राहत असत, आपला आनंद स्वरूप ते विसरत नसत. ज्ञानेश्वर माऊली भिक्षेला गेलेले असताना एका ब्राह्मणाने त्यांची झोळी ओढली. सगळी मिळालेली भिक्षा ही मातीमय झाली. आणि कितीही जरी म्हटलं तरी वय लहान होतं, थोडं वयाचं थोडंसं हे असतं. आणि अतिशय उदासीन झाले मनामध्ये माऊली आणि तसेच घरी आले. अपमानाने लालबुंद झालेला चेहरा, डोळ्यातनं डोळे पाण्याने भरलेले आहेत, पण अश्रू काही डोळ्याच्या बाहेर येत नाहीयेत. अतिशय तगमग होती. आतनं कुटीमध्ये आले आणि कुटीचं दार लावून घेतलं. सोपांदे भाक मारतायत, दादा दार उघडा. निवृत्तीनाथ म्हणतायत, ज्ञानेश्वरा दार उघडा हो. असं आत बसून कसं चालेल? माऊली काही दार उघडायला तयार नाहीत. आणि ही छोटीशी मुक्ता पटकन पुढे झाली आणि आईच्या मायेनी ह्यानं सांगतेय की दादा, अहो मी तुम्हाला सांगावं अशी गोष्ट आहे का? अहो आपण कशासाठी या पृथ्वी तलावरती आलो? ह्या लोकांचं कल्याण करणं हेच आपलं जीविताचं ध्येय आहे. हे तुम्हीच मला सांगितलंय. मी लहान आहे तुमच्यापेक्षा, मी तुम्हाला काय शिकवू? तुम्ही सांगावं आणि मी ऐकावं असं आत्तापर्यंत घडलं. पण दादा, अहो असं आत बसून कसं बरं चालेल? अहो असं रागावून चालणार नाही. आपल्या एका हाताने आपल्या दुसऱ्या हाताला मारलं तर आपण तो हात, त्या हाताला काही शिक्षा करतो का? नाही ना करत. अहो तसंच आहे समाजामध्ये वावरत असताना. असं आपल्याला कुणी अपमानकारक बोललं तर आपण रुसून बसून काही चालणार नाही. दादा, अहो दार उघडा. आपण योगी आहोत आणि योगी पावन मनाचा असतो. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्व रागे झाले वन्ही, संत सुखे व्हावे पाणी. अहो लोक जर आग झाले तर आपण पाणी व्हायला पाहिजे. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. लोकांचं बोलणं तुम्हाला अपमानकारक वाटतं ना, पण तोच उपदेश मानावा. आणि विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो ह्या जगाचं आपण कल्याण करण्यासाठी जन्माला आलोय. तुम्ही असं रुसून बसून कसं चालेल? माझं जरा ऐका. मूळ स्वर बैरागी बैरागी. सोडुनी असा लढीवाळ हे का? सोडुनी असा लढीवाळ हे का? जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. तुम्ही ज्ञान ज्योत माऊली जगाची, तुम्ही ज्ञान ज्योत माऊली जगाची. तुम्ही संत थोर सावली जगाची, सावली जगाची. मुलावरी मुक्ताईचे ऐका.
त्याग लोभा पलीकडे जावे, तुम्ही शांती माया क्षमाशील भावे, क्षमाशील भावे. अश्रुसागराचा कुणी पाहिला का, अश्रुसागराचा कुणी पाहिला का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. शब्द एक एक थेंब अमृताचा, शब्द एक एक थेंब अमृताचा, पुन्हा ऐकवावी ओघवती भाषा, पुन्हा ऐकवावी देवा ओघवती भाषा. अधीरले विश्वदेवा उशीर आता का, अधीरले विश्वदेवा उशीर आता का, उशीर आता का. जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. आईच्या मायेने आर्त भावाने घातलेली ही साद माऊलींच्या हृदयाला जाऊन भिडली आणि त्यांनी पटकन ताटीचं दार उघडलं. मुक्ताबाईंना आपल्या जवळ घेतलं आणि म्हटले, मुक्ते, आज तू माझी गुरु झालीस. मला ह्या माझ्या उदासीनतेपासून तू वाचवलंस. पुढे माऊलींच्या हातनं सुद्धा बरंच मोठं कार्य झालं, ते सगळं आपल्याला ज्ञात आहे. मूळ चरित्र मुक्ताबाईंचं सांगायचं, त्याच्यामुळे पुढे जाऊया. असे दिवस चाललेले आहेत. दिवाळी आली. दिवाळी आली की घराघरामध्ये जसा उत्साह असतो तसा उत्साह ह्यांच्याही घरी होता. आणि निवृत्तीनाथाने मुक्ताबाईंना विचारलं की, मुक्ते, आपली आई मांडे करायची, तुला आठवतात का ग? अगदी 3.5-4 वर्षाची असलेली मुक्ताबाई एखाद्या पोक्त महिलेप्रमाणे सांगतेय, हो हो दादा, मला आठवतात बरं, आई कशी मांडे करायची. आज करशील मांडे? आज दिवाळी आहे. हो हो, मला आठवतात, मी करेन. फक्त खापर आणावं लागेल, बाकी सगळी तयारी घरामध्ये आहे. असं ह्या 7-8 वर्षाच्या मुक्ताईने सांगितलं आणि मांड्यांची सर्व तयारी केली आणि खापर आणण्यासाठी म्हणून बाहेर पडली. करुणी मांड्यांच्या सर्व तयारीला, करुणी मांड्यांच्या सर्व तयारीला, गेली मुक्ता खापर आणायला, गेली मुक्ता खापर आणायला. कथा माझी भेटला विसुटाती, कथा माझी भेटला विसुटाती, द्वेष होता त्या पोटी तयासाठी, विसोबा मुक्ताईला वाटेत भेटल्याबरोबर, चल 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 बाजूला हो, अवलक्षणी कार्टी, दिवाळीच्या दिवशी अगदी दिसली. आता काय तुझं नडलं होतं माझ्या समोर यायचं? असं का बोलावं विसोबा? अहो, आमच्या दादांना आज मांडे खावेसे वाटतात, त्याच्यासाठी खापर आणायला कुंभारवाड्यामध्ये चालले. खापर आणायला? कोण तुला खापर देतो बघतोच मी. सगळ्यांना सांगून ठेवतो, कोणीही तुला खापर देणार नाही.
मी विसोबा, गावचा सावकार आहे. गावाच्या सगळ्या नाड्या माझ्या हातात आहेत. माझ्या आज्ञेशिवाय तुला कोणी खापर देणार नाही. मुक्ते, आलीस तशी चालायला लाग घरी. विसोबा, अहो असं करू नका. कधी नाही ते दादा म्हटलेत, मला त्यानं मांडे करून खायला घालू देतो. चल चल, कोणी तुला मांडे वगैरे काही. आणि तुम्ही संन्याशाच्या पोरांना तुम्हाला हवेत कशाला जिभेचे चोचले. नसती थेरा, चल चालती हो. तरी सुद्धा मुक्ताबाईंनी धीर सोडला नाही. कुंभारवाड्यामध्ये गेली, पण विसोबानी सांगितलेलं होतं त्याच्याप्रमाणे कुणी तिला खापर द्यायला तयार झालं नाही. रडत रडत, अपमान गिळत मुक्ताई घरी आली. छोटीशी परकरी अशी ही मुक्ता, गोबरे गोबरे गाल, उन्हाने लाल लाल झालेले आणि अपमानाचे अश्रू डोळ्यामध्ये. पाहिलं आणि माऊलीनी जवळ घेतलं. म्हटले, मुक्ते काय झालं ग, का रडतीस? दादा, मला कुणी कुणी खापर दिलं नाही रे. सगळ्या घरात जाऊन आले, सगळ्या कुंभारवाड्यात फिरले, पण कुणी कुणी मला खापर द्यायला तयार नाही रे. दादा, आता मी दादानी कधी नाही ते म्हटलं, मी त्यांना मांडे करून कसे खायला घालू रे. अगं इतकंच ना मुक्ते, अगं तुला माहिती आहे ना, आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक अग्नी असतो. आपल्या शरीरामध्ये सुद्धा जठराग्नी म्हणतो आपण त्याला, तो असतो. आणि तू काही काळजी करू नको बरं. आपल्या दादांना मांडे खायचेत ना, मी तुला तवा तयार करून देतो. आपल्याला खापराची गरजच नाही. नाही दिला कोणी तर नाही दिला, सोडून दे, मी तुला छान तवा करून देतो. तू सगळी तयारी कर आणि मला सांग फक्त, तर मी तुला तवा करून देतो. योगशास्त्र येत ऐस, योगशास्त्र येत ऐस, योगशास्त्र येथ ऐस, स्वस्थ चित्त ते धवा. रांधणाची ना जरूर सिद्ध पाठीचा तवा, रांधणाची ना जरूर सिद्ध पाठीचा तवा. मी करून देत तुझ आण पीठ लवकरी, मी करून देत तुझ आण पीठ लवकरी. भाज सर्व मांडियास शोक ना वृथा करी, शोक ना वृथा करी. इतका वेळ रडणारी मुक्ता आपल्या ज्ञानादादाचं बोलणं ऐकलं आणि खुश झाली आणि खुदकन हसली. म्हटली, दादा आत्ता पट 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 सगळी तयारी करते. तिने मांड्यांची सगळी तयारी केली आणि मग मात्र माऊलीनी आपला जठराग्नी प्रगट केला. वन्नी जठरीचा प्रगट से केला, वन्नी जठरीचा प्रगट से केला. मुखा वाटे चालल्या थोर ज्वाळा, मुखा वाटे चालल्या थोर ज्वाळा. मुखा वाटे चालल्या थोर ज्वाळा. तव्या समती तापून पाठ केली, तव्या समती तापून पाठ केली. बघून चाटी घाली तमान खाली, बघून चाटी घाली तमान खाली. आता या भावंडांची कशी फजिती होते, सगळे कसे रडत बसतात हे बघण्यासाठी मुक्ताईच्या मागोमागच विसोबाचाटी आलेला होता. आणि त्यांनी झोपडीचं जे कुडाच्या झोपडी त्याच्या बाजूला करून झोपडीमध्ये पाहतोय. आणि मग मात्र माऊलीनी हाक मारली, असा खेचरासारखा काय बाहेर न बघतोस, आत ये, असं म्हटले. आणि मग विसोबांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. त्यांनी माऊलींच्या चरणावरती लोटांगण घातलं. पुढे नामदेवांना उपदेश करणारे तेच हे विसोबा खेचर, त्यांनी असं चोरून बघितलं आणि म्हणून त्यांचं नाव विसोबा चाटीचं विसोबा खेचर असं झालं. आणि मुक्ताबाईंनी जाणलं ह्यांना गुरु उपदेशाची गरज आहे आणि म्हणून त्यांना योग्य मार्गावरती आणण्याचं काम ह्या मुक्ताबाईंनी केलं आणि त्यांच्या गुरु त्या झाल्या. पुढे असेच दिवस चाललेले असताना ही सगळी भावंड पर्यटनाला म्हणून माफ करा तीर्थस्थळी जाण्यासाठी म्हणून बाहेर पडलेली होती. आणि पुंटांबे नावाच्या गावाजवळ ती आली. आणि तिथे आल्यानंतर गावाच्या बाहेरच असा एक विचित्र असा घाणेरडा दर्प या सगळ्यांना यायला लागला.
चौकशी केल्यानंतर कळलं की गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर एक योगी समाधी लावून बसलेला त्यांनी पाहिला. आणि योगी समाधी लावून बसलाय हे ठीक आहे, पण आश्चर्याची गोष्ट अशी की आजूबाजूला अनेक प्रेतं ठेवलेली होती, ज्याच्यामध्ये कुणाच्या घरचं आवडतं मांजर असेल, कुणाची गाय असेल, आणि अनेक माणसांची सुद्धा प्रेतं तिथे ठेवलेली होती. मुक्ताबाईंनी चौकशी केली आणि कळलं की हा चांगदेव नावाचा योगी आहे आणि दिसायला देखणा म्हणून याचं नाव चांगदेव. जवळपास 1400 वर्षांचं आयुष्य आहे, पण अजूनही तळमळतोय. ह्याला म्हणजे मूळ स्थिती आपली काय आहे हे अजूनही ह्याला ज्ञात झालेलं नाही आणि त्याच्यामुळे ह्याची तळमळ होतीये, जीवाशिवाची भेट होत नाहीये. मृत्यू ज्या वेळेला जवळ येईल तर त्यावेळेला समाधी लावून बसतो आणि मृत्यू टळतो. पण सगळ्या विद्यांचं, सगळ्या कलांचं ज्ञान त्याच्याकडे आहे आणि हा मूळचा इंद्र आहे, ब्राह्मण कुळामध्ये जन्म आहे, अशी सगळी माहिती मुक्ताबाईला कळली. पण ह्या प्रेतांचं प्रयोजन तिला कळेना. तिने विचारलं लोकांना, तर त्यांनी सांगितलं की हा जेव्हा समाधीतनं जागा होतो तेव्हा विचारतो कोण आहे रे, आणि त्यांनी असं विचारल्याबरोबर ही जी सगळी मेलेली जी कोणी असतील ती सगळी उठून आपापल्या घरी म्हणजे निघून जातात, जिवंत होतात परत. हे ऐकलं मात्र आणि मुक्ताबाईच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. हसायला लागली ती. म्हटली इतका मोठा योगी जर स्वतःला म्हणवतो तर ह्याचं मन अजून ह्या अशा बालिशपणात कसं काय बरं अडकलंय. आणि तिने मोठ्यांना म्हटलं कोण आहे रे, असं म्हटल्याबरोबर ही सगळीची जो प्रेतं होती सगळी उठून बसली, सगळी आपापल्या घरी चालती झाली. आणि मुक्ताबाईंनी ह्या सगळ्यांना उठवलं. पुढे ही सगळी मंडळी गावामध्ये गेली. इकडे चांगदेवांची समाधी उतरली आणि समाधी उतरून बघतात तर पहिली आश्चर्याची गोष्ट अशी की एकही प्रेत यावेळेला नाही. असं कसं घडलं? आपल्या शिष्यांजवळ चौकशी केली आणि मुक्ताबाईंनी हे सगळं केलं हे त्यांना कळलं. भावंडांची माहिती आधीपासून होती. मग त्यांनी माऊलींना पत्र लिहिलं. पत्रामध्ये नमस्कार लिहावा का आशीर्वाद लिहावा याच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला, कारण वयाने मोठे आहेत पण ज्ञानाने थोर आहेत हे माहिती होतं. पण काय लिहावं म्हणून पत्र कोरं पाठवलं. असं कोरं पत्र मिळालं आणि मुक्ता हसायला लागली. म्हटली हा चांग्या कोरा तो कोराच राहिला. निवृत्तीनाथ म्हटले तसं नाही, कोरा नाहीये, अनेक वर्षांचं ज्ञान त्याच्या पाठीमागे आहे. पण जे मूळ ह्याला मिळायला हवं, गुरुचा उपदेश मिळायला हवा, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, ते ह्याचं अजून झालेलं नाही आणि म्हणून ह्याचं कल्याण अजून होत नाहीये. तर माऊलींना पत्र लिहिलं आणि माऊलींनी त्यांना उलट उपदेश म्हणून पत्र लिहिलं. चांगदेव 65 या नावाने तो ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर असं पत्र लिहिलं आणि मग चांगदेव यांना भेटायला आले. कसे आले तर वाघावरती बसलेले आहेत, सापाची दोरी केलेली आहे आणि अशा याच्यामध्ये भेटायला येतात. भरपूर शिष्यगण बरोबर आहेत. ह्या वेळेला हे सगळी भावंड भिंतीवरती ऊन खात बसलेली होती. तर माऊलींनी भिंतीला आज्ञा केली आणि ही भिंत चालत ह्या चांगदेवांना म्हणजे चांगदेवांना सामोरे गेले ते सगळेजण. आणि त्यावेळेला ह्यांना चांगदेवांना महिमा कळला आणि ते ह्या सगळ्या भावंडांना शरण आले. असं घडलं की झोपडीमध्ये 13-14 वर्षांची मुक्ताबाई स्नान करत होती आणि स्नान करत असताना चांगदेव आत आले आणि त्यावेळेला त्यांना थोडंसं लाजल्यासारखं झालं, शरमले. हे पाहिलं आणि मुक्ताबाई म्हटली निगुरा मेला. निगुराचा अर्थ द्वैत बुद्धी असलेला, आणि तू तसा होऊ नको. अद्वैताचा जे सिद्धांत आहे हा जाणून घे. सगळ्यांमध्ये जे समब्रह्म आहे, तत्वमसी जे तत्व आहे हे जाणून घे. हा उपदेश मुक्ताबाईंनी केला आणि चांगदेवांना गुरुपदेश मिळाला आणि त्यांचं जीवन धन्य झालं आणि ते मुक्ताबाईंनी धन्य केलं. 14 वर्षाची मुक्ताबाई, 1400 वर्षाचे चांगदेव, आणि मुक्ताबाईंनी त्यांचं जीवन योग्य मार्गाला लावलं, त्यांच्या जीवनाचं कल्याण केलं. असे दिवस चाललेले आहेत. माऊलींची समाधी मध्यंतरीच्या काळामध्ये झाली. माऊलींनंतर बरोबर आता परवा आपण हे समाधी सोहळ्याचं परवा सोमवारीच समाधी सोहळ्याचा दिवस आहे. त्याच्यानंतर बरोबर 1 महिन्यानी सोपानदेवानी समाधी घेतली आणि हे घडल्यानंतर मुक्ताबाई अतिशय उदासीन अशा राहायला लागल्या. त्यांचं ह्या लौकिक जीवनामध्ये चित्त रमेना, कारण ज्याला आईच्या ठिकाणी मानलं असे ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आणि
सोपानदेवही जवळचे होते आणि म्हणजे भाऊच होते. अतिशय मनापासनचे ह्या भावंडांशी जिव्हाळ्याचे त्यांचे बंध होते. आणि ही दोघंही गेली. आता निवृत्तीनाथ एकटे राहिलेले आहेत आणि त्यांना कल्पना आलेली आहे की आता ही सुद्धा आपल्याला फार काळ हिचाही सहवास आपल्याला लाभणार नाही याची त्यांनाही कल्पना होती. फिरत फिरत मुक्ताईचं मन रमावं म्हणून हे पुन्हा एकदा तीर्थाला जाण्यासाठी म्हणून बाहेर पडले. तीर्थस्थळी जावं, देवस्थानांना भेटी द्याव्यात अशा इराद्याने बाहेर पडले आणि मुक्ताबाईंना घेऊन निघालेले आहेत. आणि मुक्ताबाई अतिशय गूढ अशा भाषेमध्ये निवृत्तीनाथांची संवाद साधते. आणि फिरत फिरत ते जळगावमध्ये एदलाबाद येथे आले. तिथे आले आणि मुक्ताबाईंच्या वृत्ती थोड्याशा प्रफुल्लित झाल्या आणि त्या निवृत्तीनाथांना सांगायला लागल्या की मला माझ्या मुलाला आता भेटायला जायचंय, मला त्याची आठवण येते. मुलगा म्हणजे चांगदेव, मला त्याला भेटायचंय. तो निर्गुणाच्या शय्येवरती निजलाय, तर त्याला मला आता अंगाई म्हणायला जायचंय. दादा, मला आता त्या कृष्णाची बासरी ऐकायला यायला लागली आहे. आणि अशा एकूण गूढ गोष्टी मुक्ताबाई बोलायला लागल्या आणि निवृत्तीनाथ समजून चुकले की हिनी सुद्धा आता देह ठेवायचं ठरवलेलं आहे. ही ब्रह्मचित्कला आहे, हिचं जे आदिमाया आहे ती, त्याच्यामुळे ती विजेसारखी आहे हे ते जाणून होते. आणि निवृत्तीनाथ हे मनातनं जाणून आहेत की हिचा सुद्धा सहवास आता संपत आलाय. आणि ते तिला समजावतात की मुक्ते अगं काय घाई आहे, मी अजून आहे ना, आपल्याला अजूनही काही काम करता येऊ शकतं समाजासाठी, लोकांसाठी, हे सांगतायत. पण ती म्हणते नाही दादा, आता आपलं जीवित कार्य झालेलं आहे आणि मला आता त्या शिवाला भेटायची ओढ लागलेली आहे आणि आता मी काही राहणार नाही हे तिने सांगितलं. आणि त्याच वेळेला गगनामध्ये मोठी वीज कडाडली. कडाडली वीज गगना माझी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. गगनामध्ये मोठी वीज कडाडली, चालू ठेव, मोठी वीज कडाडली आणि मुक्ताबाई ह्या विजेच्या वीज रूपामध्ये सामावून गेल्या, ज्याला निरंजनी समाधी असं म्हटलं जातं. मुक्ताबाईंनी आपल्या आयुष्यामध्ये मगाशी जे सांगितले ते ताटीचे अभंग 11 आणि इतर अभंग मिळून असे मुक्ताबाईंचे आज फक्त 43 असे अभंग उपलब्ध आहेत. पण ह्यांचं जीवित कार्य खूप मोठं होतं. नामदेव महाराजांना ह्यांनीच, म्हणजे आपल्याला थापटण्याची गोष्ट माहिती आहे त्याच्यामुळे मी ती आत्ता सांगितली नाही कारण खूप विस्तार झाला असता. तर नामदेवांना गुरु उपदेश करण्यासाठी ह्याच कारणीभूत ठरल्या. विसोबांना ह्यांनी गुरु उपदेश घ्यायला लावला. चांगदेवांच्या तर त्या गुरुच होत्या, म्हणजे वयाने जरी लहान असल्या तरी कार्य मात्र अतिशय महान होतं, मोठं होतं. आणि अशा ह्या मुक्ताबाई की ज्यांचं चरित्र आज ह्या निमित्ताने इथे मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला, अशा मुक्ताबाई गगनामध्ये विजेच्या रूपामध्ये सामावल्या गेल्या. कडाडली वीज गगना माझी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई, जेव्हा निरंजनी गुप्त झाली. गेली निवारोनी आकाश भूट, नामा म्हणे कोठे मुक्ताबाई. आणि निवृत्तीनाथ पाहत राहिले. विजेच्या कल्लोळामध्ये ही ब्रह्मचित्कला मुक्ताई सामावली गेली. पण आजही तिने केलेला उपदेश, तिने जे माऊलीना जे ताटीच्या अभंगामध्ये तिने जी समजावणी केलेली आहे ही खरोखर मुळातनं वाचण्यासारखी आहे. आज आपण ज्यांना संत म्हणतो किंवा जे स्वतःला संत म्हणून घेतात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत, वाचण्यासारख्या आहेत की आपण यातल्या कुठल्या एखाद्या तरी लक्षणामध्ये बसतो का हे ज्याचं त्यांनी पारखून घ्यायला हवं. अशी ही मुक्ताबाई
जी सगळ्यांची सद्गुरू ठरली, सगळ्यांच्या जीवनाचं कल्याण तिने केलं, अशी ही मुक्ताबाई. मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराजही आपल्याला हेच सांगतात की सद्गुरूंशिवाय आपल्या जीवनाला तरणोपाय नाही, त्याच्याशिवाय आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही. आणि त्याच्यामुळे सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. लोह परिसाची नसावे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरू वाचोनी सापडे न सोय, सद्गुरू वाचोनी सापडे न सोय, सापडे न सोय, सापडे न सोय. आज या ठिकाणी पाटील कुटुंबियांनी मला सेवेची संधी दिली आणि ह्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तुम्ही सगळ्या श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिलात. आपले स्वामी सर नेहमी जे शूटिंग करण्यासाठी येत असतात त्यांचेही मनापासून आभार, कुलकर्णी काकांचे मनापासून आभार, रानडे मॅडमचे आभार, सगळ्यांचे. आणि मुख्य म्हणजे मग सुरुवातीला कीर्तनाच्या जसं म्हटलं, मला खरोखर म्हणजे इथे येईपर्यंत सुद्धा असं वाटत होतं की आज म्हणजे मला काही म्हणता येतंय, बोलता येतंय की नाही, अशी परिस्थिती होती. पण भगवंताची इच्छा असली की तो करून घेतो आणि हेच कृपा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहू देत. आज ह्या कीर्तनाच्या गादीवरनं माझे कीर्तनाचे गुरु महेश बुवा काणे, निळकंठ बुवा गोखले यांना आदराने नमस्कार करते आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया.